नमस्कार. ठरल्याप्रमाणे आपण आज पासून म्हणजेच 1 मे 2026 भाग्यविधाता या चॅनलच्या माध्यमातून परखड मत या सदरांतर्गत लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये भेटणार होतो. परंतु युट्यूबचे काही व्हेरिफिकेशन्स, त्याचप्रमाणे नंबर ऑफ सबस्क्रायबर्सची जी अट आहे त्याची आज पूर्तता होऊ न शकल्यामुळे आपण लाईव्ह येऊ शकलो नाही. आता अनेक लोक म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात, कारण का मला जाणणारे खूप लोक आहेत असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळं शॉर्ट मध्ये मी इंट्रोडक्शन देतो. मी ऍडव्होकेट डॉक्टर सतीश नाईकिंडे, पूर्ण नाव महाराष्ट्राच्या पद्धतीने सांगायचं झाल्यास सतीश पद्माकर नाईकिंडे, सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. आणि गेल्या साधारणतः 25 ते 30 वर्षांपासून मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अगदी ग्राउंड झिरोला काम करत आहे. तर ह्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना ऍडव्होकेसी हे देखील प्रोफेशन मी सांभाळत आहे. माझ्यासाठी दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी नसून या एकमेकांशी पूरक आणि सेवा क्षेत्र असणाऱ्या गोष्टी आहेत. खूप मोठ्या प्रमाणात समाधान या ठिकाणी मला एकत्र मिळवता येतं. आता हे परखड मत हे पुष्प चालू करण्यामागचा उद्देश, हेतू असा आहे की मी ते आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील तसं नमूद केलेलं आहे. त्याच गोष्टी या ठिकाणी थोड्याशा हायलाइट करून बोलण्याचा मी प्रयत्न करतो. आजकाल प्रसार माध्यमांवर येणाऱ्या प्रत्येक जवळजवळ प्रत्येक, सर्वच म्हणणार नाही मी, सर्वच म्हणणं चुकीचं आहे, कारण तोच आपला मुख्य हेतू आहे. सर्वसमावेशक बोलणं चुकीचंच आहे. तर लोकप्रियता हा रोग बऱ्याच बहुतांश लोकांना झालेला दिसतो. खऱ्या अर्थानं तो रोग आहे की नाही हे पुन्हा एकदा हे व्यक्तिगत मत असू शकतं. जे माझं मत आहे ते असं आहे की लोकप्रियता हा एक रोगच आहे. आता रोग म्हणण्यामागचा उद्देश असा आहे की बाबा लोकप्रियतेसाठी माणूस हा आपला स्तर सोडून भटकताना दिसतंय. तात्पर्य, संविधानाच्या चौकटीत राहून कोणाही इतर व्यक्तींना व्यक्तिगत न होता वैयक्तिकपणे त्याची टीका न करता, जे आर्टिकल नंबर 19 संविधानाचं 19वा कलम या अंतर्गत जे तुम्हाला भाषण स्वातंत्र्य व्यक्त होण्यासाठी जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, राईट टू एक्सप्रेस, हा जो अधिकार प्रदान केलेला आहे त्याचा योग्य वापर करून कोणीही आपल्या वक्तव्यामुळं उकसवलं जाणार नाही व आपल्या अंगावर धावून येणार नाही. धावून याचा अर्थ तो पुन्हा आपल्यावर काहीतरी वेगळ्या पद्धतीनं व्यक्त होणार नाही, याची दक्षता घेऊन प्रत्येकानं व्यक्त झालं तर ते योग्य आहे, असं पुन्हा एकदा माझं मत आहे. तर आपली लोकप्रियता वाढावी यामुळं असंवैधानिक पद्धतीने एखाद्याला शिवीगाळ करणे किंवा वात्रट बोलणे
हा उद्देश आपला नसला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींची दक्षता घेऊन टीकात्मक परीक्षण, मग ते वेगवेगळे विषय असू शकतील, वेगवेगळी क्षेत्र असू शकतील, मग राजकीय असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, प्रशासकीय असेल, शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स असतील, शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, समाजहित असेल, शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम्सवर टीकात्मक परीक्षण असेल, इतर ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील प्रशासनाची पद्धती असेल, किंवा मग ते न्यायव्यवस्था असेल, अर्थव्यवस्था असेल, राष्ट्रहित असेल, अर्थात हे व याच्याशी निगडित असे वेगवेगळे मुद्दे आपण या परखड मत या पुष्पाच्या अंतर्गत चर्चेला घेणार आहोत. चर्चा म्हणण्याचं कारण म्हणजे आपण जे काही कॉमेंट्स करणार आहात त्या कॉमेंट्सचा पुरेपूर विचार केला जाईल आणि खऱ्या अर्थानं तटस्थ भूमिका घेऊन, म्हणजे कोणत्याही पक्षाचं न होता, कोणत्याही पक्षाची बाजू न घेता, कोणत्याही धर्माची बाजू न घेता, कोणत्याही पंथाची बाजू न घेता, कोणत्याही समूहाची बाजू न घेता तटस्थपणे मत मांडण्याचा प्रयत्न केला जाईल. भाषा ही मराठीच असेल. अनेक वेळेला मी गावाकडचा असल्यामुळे गावाकडची भाषा येणारच आहे. पुणेरी भाषा बोलण्याचा बिलकुल प्रयत्न केला जाणार नाही. तरी परंतु एक न्यूट्रल भाषा वापरण्याचा मी प्रयत्न करेल. जे आता बोलतोय हीच अशीच प्रकारची भाषा राहील. कारण जास्त ग्रामीण भागाची देखील भाषा बोलायला मला तेवढा अभ्यास नाहीये. जे प्रॅक्टिकल आहे, जसं आहे तसं मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मी. यामध्ये अनेक गोष्टींना हात घालायचा म्हणजेच खऱ्या अर्थानं आपण बघाल पुढं पुढं आपण जसं जाऊ, मी मॅक्झिमम फोकस माझा हा बेसिक गोष्टींवरच राहील. आता याच्यामध्ये ज्या चालू घडामोडी गोष्टी आहेत अर्थात त्या विचारात घेतल्या जातील. शैक्षणिक बाबतीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये काय बदल आपण घडवून आणला पाहिजे, मग विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी पालकांमध्ये बदल आणि शिक्षकांमध्ये काय बदल झाला पाहिजे, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये काय बदल झाला पाहिजे, हे झालं शैक्षणिक. आणि कोणतीही गोष्ट समाजात जी आज घडते ती शिक्षणाशी कशी निगडित आहे हे बाय डिफॉल्ट माझ्या वक्तव्यातून स्पष्ट जाणवणार आहे. त्याचप्रमाणे कायद्याची बाजू, कायद्याची चौकट योग्य पद्धतीनं वापरून वेगवेगळ्या गोष्टींचं टीकात्मक परीक्षण या ठिकाणी होताना आपल्याला दिसणार आहे. हे करताना जर चुकून माझ्याकडून कोणताही राजकीय पक्ष असेल, कोणताही धार्मिक समूह असेल, जातीचा समूह असेल, असा सहसा स्लिप ऑफ टंग ज्याला म्हणतो आपण, असा भाग माझ्याकडून होणार नाही याची माझी पूर्णपणे, या विषयासाठी मी पूर्णपणे जबाबदार असेल, या गोष्टीची माझी पूर्ण जबाबदारी असेल असं मला म्हणायचं होतं. तर आज मी लाईव्ह येऊ शकलो नाही कारण तुम्हाला सांगितलंच की मिनिमम सबस्क्रायबर्स आणि ते युट्यूबचे काही व्हेरिफिकेशन असतात ते पूर्ण होतील मे बी उद्या किंवा परवापासून. हा दररोजचा साधारणतः टाइम असेल 9:05 मी लाईव्ह येईलच. मात्र कधी कधी असं वाटलं की आवश्यकतेप्रमाणे एक दिवस अगोदर सांगून दुसऱ्या दिवशी समजा लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल. अदरवाईज रेकॉर्डेड व्हिडिओ आपणास मिळतील. ज्या ज्या गोष्टी माझ्या दृष्टीपथामध्ये येतील, ज्या ज्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचतील, अभ्यासपूर्ण पद्धतीनं त्या गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याचा माझा
माणूस असेल. मग या माध्यमातून समाजाला शिक्षित करणं. आता समाजाला शिक्षित करणं हा शब्द खूप मोठ्या जबाबदारीने मी वापरतोय. कारण का समाजाला शिक्षित करणं म्हणलं की समाज काय माझ्याकडून शिकावा एवढा आडमुठा आहे का, वगैरे वगैरे अशा गोष्टी येऊ शकतात. मात्र शिक्षित करणं म्हणजे मला जेवढं माहिती आहे त्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवणं. शिक्षित करणं हा शब्दही या ठिकाणी योग्य होत नाही असं मला दिसतंय. कारण का खूप वजनदार शब्द येतो. कारण मला मला ज्ञान कितपत आहे. कारण का श्रोत्यांमध्ये एवढे एवढे प्रचंड बुद्धिमत्ता असणारे लोक असतात, तर समाजाला शिक्षित करणं हा शब्द चुकीच्या पद्धतीने वापरला गेला असं मला म्हणायचं. अर्थात ज्यांना शिकायला भेटतं त्यांना शिक्षित करणं हा एक उद्देश आहेच आहे. ज्यांना शिकायला भेटतं. मात्र जे लोक माझ्याही पेक्षा खूप मोठ्या प्रमाणात बुद्धिवादी असतील, अर्थात त्यांच्यासाठी हे वाक्य योग्य नाहीच आहे. बाय द वे, चर्चा आपण करत राहू. आज माझ्याकडे इंट्रोडक्शन हाच एक महत्वाचा मुद्दा होता आणि आपलं उद्दिष्ट काय असणार आहे यामध्ये मला जर वाटलं की आणखीन काही शिल्लक राहिल्यात गोष्टी, त्यासाठी मी पुन्हा परत येण्याची शक्यता आहे. तरीही लेट मी टेक अ लिटल पॉज टू रिकॉल इफ आय एम एबल टू. जर मला शक्य झालं तर मी त्या काही गोष्टी आणि आठवण्याचा प्रयत्न करतो. एक 2 सेकंदाचा मी गॅप घेतो या ठिकाणी. हो, बहुतेक गोष्टी मी कव्हर केलेल्याच आहेत. आपण भरभरून या उद्दिष्टांसाठी प्रतिसाद द्याल व आपणास जे काही मांडायचंय, बहुतेक तर तुम्ही तुमचा आरसा माझ्या शब्दांमध्ये पाहाल या, याची मला पूर्णपणे खात्री आहे. कारण तटस्थपणे जेव्हा मी भूमिका मांडेल, परखडपणे तटस्थपणे ज्यावेळेस भूमिका मांडेल, तेव्हा हे विचार तुमचेच जणू तुमचेच आहेत असं वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या दिवशी तटस्थपणा हा कमी होईल त्या दिवशी मग ते विचार तुम्हाला ऐकावे वाटणार नाहीत, याबद्दल मला किंचितही शंका नाही. तर भेटूया आपण लवकरच. जर आपला प्रतिसाद चांगला आला आणि सबस्क्रायबर्स तेवढे रिक्वायर पूर्ण झाल्यास आणि व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यास, मे बी उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा 9:05 किंवा आवश्यकतेप्रमाणे व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल. आपण हा व्हिडिओ मन लावून बघितलात. आपल्यामध्ये असलेली राष्ट्रभक्ती या निमित्तानं आपण दाखवलीत, त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो. आणि शक्य झालं तर आपल्या मित्रमंडळींना, जाणकार मित्रमंडळींना, अर्थात लोकप्रियतेच्या दृष्टिकोनातून नाही तर तटस्थ भूमिकेतून काही गोष्टीवर चर्चात्मक पद्धतीने व्यक्त होण्यासाठी आपण आपल्या मित्रमंडळींना या चॅनलचा लिंक पोहोचवावी आणि त्यांना सबस्क्राईब करण्याचं आवाहन करावं. सो थँक्यू सो मच. आपला आभारी आहे. जय हिंद.